यानंतर वर्ग 6 ब चा पठाण इजान हा भाषण करणार आहे। गुड मॉर्निंग एव्हरीवन। माझे नाव पठाण इजान यार खान इम्रान यार खान आहे। मी इयत्ता 6वी ब या वर्गात शिकतो। आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे। चले जाव करा किंवा मरा असे म्हणणारे महात्मा गांधी, जय जवान जय किसान असा राणा देणारे लाल बहादूर शास्त्री, शिका संघटित व्हा संघर्ष करा असा जगाला मूलमंत्र देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे थोर देशभक्त लोकमान्य टिळक, जय जवान जय किसान असा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री, आराम हरामय असे म्हणणारे पंडित जवाहरलाल नेहरू, तसे शेरे मैसूर टिपू सुलतान, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज अशा सर्व शूरवीरांना मी अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, तसेच माता पालक पिता पालक सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा आपला राष्ट्रीय सण आहे। हा सण साजरा करण्याचे भाग्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही। यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। खूप लढी मर्दानी थी वो तो झांसी वाली राणी थी, राणी लक्ष्मीबाई, जिजामाता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अशा कितीतरी शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। ते पराक्रमी वीराच्या त्यागाची आणि बलिदानाची आठवण करून देते। इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देऊन फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद अशा कितीतरी शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले। कुणी तुरुंगवास भोगला, कुणी ब्रिटिशाच्या बंदुकीचे गोळीचे बळी ठरले, कुणी फासावरती चढले। तेव्हा आपले भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले। आजच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी भाषणे, देशभक्तीपर गीते अशा स्पर्धा होतात। आज आपण तिरंगा ध्वज अभिमानाने फडकवतो। ते केवळ या महान मानवाच्या या महामानवांच्या क्रांतिकारकांच्या कार्यामुळेच शक्य झाले। मित्रांनो, आज मी शेवटी एवढेच म्हणेन, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले, सोडविले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले। तो तुरुंग ते उपवास सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले ते देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले। मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे। आपण सर्वांनी मिळून जगातील एक चांगला देश बनण्याची प्रतिज्ञा करूया। जाता जाताना मी तुम्हाला 2 शब्द सांगतो। सारे जहां से अच्छा हिंदू